हॅलो सारंग. हॅलो. तुम्ही इथनं क्लास केलाय प्रोग्रेस आय टी इन्स्टिट्यूटमधनं. तर तुमचा फीडबॅक काय आहे? म्हणजे कसं वाटतं तुम्हाला क्लास जॉईन करून इथे? तुम्हाला म्हटलं इथला रेफरन्स कसा मिळाला होता, की सौरभ सरांकडेच तुम्हाला क्लास करायचा होता? तर याची जर्नी काय होती तुमची क्लासची? क्लास लावून तर खूप चांगलं वाटलं आणि रेफरन्स माझ्या भावाने दिला होता कारण सरचा स्टुडंट होता तो. ओके. हां. त्याचे डाऊट्स वगैरे पूर्ण क्लिअर होते, त्यांनी हं. सजेस्ट केलं मग सरांकडेच क्लास कर. अच्छा, एसीपीचा क्लास एसएपीचा. सरांकडेच. ओके. आणि जर तुम्हाला असं रेफर करायचं असेल कुठल्या स्टुडंटला, तर तुम्ही प्रोग्रेस आयटीला रेफर करणार का, की एसीपी साठी तुम्ही प्रोग्रेस आयटी चूज करा? हा, करेल ना, बिलकुल करेल. अच्छा. आणि मग काय वाटलं, कसं वाटलं क्लास लावून? सरांनी खूप हेल्प केली, म्हणजे रिझन प्रिपरेशन पासून प्रोजेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी शिकवल्या. ओके. आणि टीचिंग कशी होती सरांची? टीचिंग खूप चांगली होती. टीचिंगचा काय फीडबॅक द्याल तुम्ही? टीचिंगचा 10 फीडबॅक दिला मी. अच्छा, 10 आउट ऑफ 10. 10 आउट ऑफ 10. अच्छा. आणि सरांचा सपोर्ट कसा होता तुम्हाला? तुमचा जो पण क्लास झालाय, क्लासचं ड्युरेशन आय थिंक 3.5-4 महिन्याचं होतं तुमचं. तर सपोर्ट कसा होता त्यामध्ये सरांचा? सरांचा खूप कोऑपरेटिव्ह सपोर्ट होता, म्हणजे कधी तिकीट द्या, हं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, ते स्क्रीनशॉट पाठवला तरी. आणि अच्छा. ऑफलाईन सर नेहमी अवेलेबल राहतात. अच्छा. आणि कन्सेप्ट क्लिअर करायचे सर तुमचे सगळे? हा, सगळे समजेस क्लिअर. अच्छा. आणि प्लेसमेंटसाठी कसं हेल्प केली? प्लेसमेंटसाठी सरांनी स्वतः रिझ्यूम प्रिपरेशन शिकवलं होतं, हं. त्यावरून मग हेल्प केली पूर्ण. अच्छा. आणि अप्लाय वगैरे करायचं, तुमचे जे पोर्टल्स आहेत सगळे, ते वगैरे कसं करायचं ते पण सगळ्यांनी सांगितलं होतं? हो, सांगितलं होतं ते पण सगळं. अच्छा. कसं अप्लाय करायचं, एटीएस हं. म्हणजे रिझ्यूम कसा डेव्हलप करायचा, सगळं एटीएस थ्रू सगळं सांगितलं. ओके. आणि वातावरण कसं होतं इन्स्टिट्यूटचं? एकदम पॉझिटिव्ह. एकदम पॉझिटिव्ह? ओके, चालेल सर. थँक यू.